11 वाजता आम्ही निघालो आणि समृद्धी महामार्ग चढलो. समृद्धी महामार्गावर नाही का असं हिप्नोटाईज होते, माणसाला झोपच लागते कारण की स्ट्रेट रस्ता आहे आणि ऑब्स्टॅकल्स काहीच पण नाही. असा वे होता तर तिथे विचार केला थांबायचा म्हणून. तिथे मला एक क्रेटा दिसली उभी होती, पण लाईट वगैरे बंद सगळे. आम्हाला वाटलं तेही आराम करून राहिले. तर माझ्या सासूला वाटलं कोणतरी आहे बा म्हणून असं, तर सासूशी बघायला लागली. आले आणि नाही का डायरेक्ट हात टाकला आणि माझ्या साड्याच्या गळ्याला पकडला आणि एकाच्या हातात नाही का एवढा मोठा सुरा होता चांगला. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज तयार झालो आहे जिम जायला. आता पटकन जातो, जिम करून येतो है ना. रिदात पण आज लवकर उठला. रिदात पण पटापट आता तयारी करते आणि तो पण ट्युशनसाठी तयार होते. मग गाईज आता मी आलो आहे जिम वरून आणि आता करतोय नाश्ता. आज आहे मसाला भात, फोडणीचा भात. मसाला भात पण नाही, फोडणीचा भात. आणि रिदात काय खात आहे? झूम करून बघू. वा, पराठा. आता टाइम झालेला आहे चहा प्यायचा. दुपारचे वाजले जवळपास 5. बिस्किट पण घेतलाय. आता चहा आणि बिस्किट खातो गाईज. मोसम तर पूर्ण झालाय पावसासारखा, पूर्ण आभाळ आलेला आहे. आणि आता मी आणि रिदात चाललो आहे कुठे तर रिदातला सोडायला त्याच्या डान्स क्लासला. चल रिदात पटकन ये, ते तुझी बॅग दे आणि तिथं गेट पाशी उभा राहा, तिकडून पाशील. ठीक आहे. काही रिदातचा डान्स क्लास झाला. आता आम्ही चाललो आहे त्याला घेऊन. आणि आज रिदातला कुठल्या गाण्यावर डान्स शिकवला? रिदातने आपल्या हाताने हेअरस्टाईल केली आहे, म्हणजे भांग केलेला. दाखव कसा केला. बाप रे बाप, न्यू हेअरस्टाईल. पाहणं किती छान केली आई. तर गाईज आता करतोय डिनर. आज बनली आहे डाळ भाजी, लोणचं घेतलं, पापड पण आहे, पोळी. तर गाईज एका ब्लॉग मध्ये मी आपल्याला म्हटलं होतं म्हणजे ज्या टाइमला मी शेगावला चाललो होतो, ब्लॉग मध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं की मी समृद्धी महामार्गावरचा माझा एक किस्सा सांगेल म्हणून. कारण की ते मार्गावरच होतो मी त्या टाइमलाच. मी म्हटलं होतं की एका ब्लॉग मध्ये कधी ना कधी तुम्हाला सांगणार. तो आज तो दिवस आहे, आज तो ब्लॉग आहे. त्या ब्लॉग मध्ये आता ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगतो कसा किस्सा होता. तर ही गोष्ट आहे जवळपास 2-2.5 वर्ष आधीची. मी आणि माझे सासू सासरे, माझा साडा आणि माझी बायको आणि रिदात आम्ही फिरायला गेलो होतो मुंबई वगैरे. आणि तिकडनी येताना आम्ही शिर्डीला गेलो. शिर्डीला दर्शन केले साईबाबांचे आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि 11 वाजता आम्ही निघालो आणि समृद्धी महामार्ग चढलो. समृद्धी महामार्गानं कंटिन्युअसली येत गेलो. माझा साडा कार चालवत होता कंटिन्युअसली. मग मधात थांबलो, चहा वगैरे पिला, पुन्हा आणखी समोर आपले चालत चाललो. मधात आम्हाला थोडंसं म्हणजे झोप यायला लागली सगळ्यांना. आम्ही विचार केला की आता झोप लागत आहे तर कुठेतरी थांबून थोडा वेळ आराम करावा. कारण की रात्रीचे जवळपास झाले होते 2-2.5 वाजले होते. झोप खूप येत होती आणि माझ्या साड्यालाही खूप झोप येत होती. तर मग आम्ही विचार केला की नाही आता, कारण की समृद्धी महामार्गावरच्या आधीच आम्ही खूप ऍक्सिडेंट ऐकले होते, तर झोप येत आहे तर कशाला गाडी चालवावं. म्हणून आम्ही विचार केला कुठेतरी थांबून. पहिले तर म्हणजे चहा वगैरे पिला, बा झोप येत आहे म्हणून पेट्रोल पंपवर. म्हणजे आम्ही अपोजिट साईडला गेलो पायी. मी, माझा साडा, माझे सासरे. आम्ही चहा वगैरे पिला तिथं, तरीही झोप येतो. म्हणजे एक प्रमाणे नाही का तिथं समृद्धी महामार्गावर नाही का असं हिप्नोटाईज होते, माणसाला झोपच लागते. कारण की स्ट्रेट रस्ता आहे आणि ऑब्स्टॅकल्स काहीच पण नाही, असं टर्न नाही, काही नाही. तर मग माणसाचं नाही का एकदम कंटिन्युअस पाहता थोडंसं हिप्नोटाईज झाल्यासारखं आणि झोप यायला लागते. तर तशी कंडिशन झाली होती. म्हणून आम्ही विचार केला का बस चला आपण कुठंतरी थांबून झोपूया. आम्हाला म्हणजे विचार केला होता की आराम करावा म्हणून, पण आम्हाला असं काही जागा भेटून नाही राहिली होती की एक प्रॉपर जागा. कारण कंटिन्युअसली चाललो होतो आणि मला लिटरली दिसतही होती की माझ्या साड्याचे जोडे लागून राहिले. तिथे त्याला म्हटलंय की आता कसं करायचं रे, एका जागी थांबून आपल्याला आराम तर करावा लागेल. तर आम्हाला कुठेतरी एका जागी म्हणजे आम्ही मला वाटते जळगावच्या थोडं जवळपास आम्हाला एक असं आधी असे तिथे म्हणजे त्या एक्सप्रेस वेवर असे लिहिले होते की रेस्ट रूम
वे रेस्ट रूम वे असे सिग्नल होते. हा, यांनी आईस्क्रीम खाल्ली गाईस. तर असा वे होता. तर तिथे विचार केला थांबायचा म्हणून. तिथे मला एक क्रेटा दिसली उभी होती, पण लाईट वगैरे बंद सगळे. आम्हाला वाटलं तेही आराम करून राहिले. आम्ही जस्ट त्या एक असं जो वे होता त्या वे पाशी जातच होतो ते बुलेरो पण बाहेर निघाली. आम्हाला वाटलं तिथे म्हणजे लोक आराम करून राहिले आणि आराम झाल्यावर निघून राहिले. मग आम्ही विचार केला बाबा की चला आपणही तिथं थांबू, थोडा आराम करू. आम्ही गाडी लावली, त्या क्रेटाच्या मागं गाडी लावली आणि छान काच उघडून नाही का मस्त हवा चालू होती, थंडी हवा. आम्ही झोपलो तर अशी झोप लागली. तर मला वाटतं आम्ही जेव्हा तिथे थांबलो तर जवळपास 2:15 अडीच वाजले होते. 2:15 वाजले होते, 2:15 वाजले होते. आणि मग आम्ही झोपलो. चांगली झोप लागली आम्हाला गाईस, चांगली झोप लागली. आणि मग काही वेळानं म्हणजे माझ्या सासूला असं काहीतरी वाटलं की कोणतरी मागं उभा आहे म्हणून. मी आणि माझा साडा तर एकदम खूप म्हणजे गाढ झोपेत होतो. तर माझ्या सासूला वाटलं कोणतरी आहे बा म्हणून असं. तर सासूशी बघायला लागली आणि आमचा काच तो पण होता माझा आणि साड्याचा. त्यांची हवाई येत होती छान, छान झोप लागली होती आम्हाला. त्यातच काय झालं की 2 मुलं, जवान मुलं होते चांगले, मास्क घालून होते असे आले आणि नाही का डायरेक्ट हात टाकला आणि माझ्या साड्याच्या गळ्याला पकडला. आणि एकाच्या हातात नाही का एवढा मोठा सुरा होता चांगला, एकदम म्हणजे ती नुक्कीला सुरा होता गाईस. थोडासाही असा लागला ना तर डायरेक्ट ब्लडच निघालं असते, एवढा खतरनाक सुरा होता. तर मग आम्ही ते एकदम त्याला म्हणायला लागले पैसे दे आणि काहीतरी वेगळीच लँग्वेज बोलत होते. म्हणजे गाईस आमच्यासोबत एक डकेट टाईप ते लोक होते आणि आम्हाला लुटणं चालू केलं होतं त्यांनी. तर आता आपण काय करायचं. तर माझा साडा तरी म्हणे की हो देतो. तर त्याच्याकडनं त्याचं वॉलेट वगैरे घेतलं. वॉलेटमध्ये पैसे काही म्हणजे जेवढे काही पैसे होते 1,000 काहीतरी त्यातून घेऊन घेतले. त्याचं वॉलेट फेकलं, तिथं गाडीत फेकलं, बरं झालं. मग नंतर चाबी दे म्हणे. पण म्हणजे देवाच्या कृपेने ती गाडी पुश स्टार्ट गाडी होती, बटनवाली स्टार्टवाली आणि रिमोट होतं. तर ते त्यांनी नाही दिलं. देतो म्हणून नाही का असा टहलत होता. मग तो सुरा डायरेक्ट म्हणे मार दू का हेच करत होता. एकदम नाही का बरं हा. आणि ह्या गोष्टीत जसंच त्यांनी हात टाकलं माझं लक्ष गेलं. मी एकदम उठलो. मला तर असं वाटलं की स्वप्नातच आहे का. पण एकदम जेव्हा माझं एकदम लक्ष गेलं ना तेवढ्यात मी पटकन माझा काच वरती करून टाकला. काच मी वरती केला. तो काय करत होता दुसरा नाही का बाकी सगळ्याकडे नाही का असं बघत होता कोणाचा काच ओपन आहे. आणि सोबत रिजात पण लहान. अमृता मागे बसून मदत सासरे होते आणि एक साईडला माझी सासू बसून होत्या. समोर मी आणि माझा साडा होता. मग तो पैसे दे मग कसं तरी माझ्या सासऱ्याच्या खिशात जेवढे पैसे होते तेवढे देऊन दिले. जवळपास म्हणजे टोटल 5,000 त्यांच्या हातात गेले होते. मलाही म्हणे तुमचा वॉलेट द्या. मी दिला माझा वॉलेट. माझ्या वॉलेटमध्ये 1 रुपया नव्हता, कारण की मी ऑनलाईनच सगळे ट्रान्झॅक्शन करत होतो. त्या टाइमला मला हसाही येत होता की म्हणजे माझ्या खिशात काहीच पैसे नाही आहे. त्यांनी माझे सगळे कार्ड्स, क्रेडिट कार्ड वगैरे जितके आहे सगळं फेकून दिलं. आणि ते चांगलं झालं की त्यांनी गाडीतच फेकलं. तरी ते म्हणे मार दूंगा बोले पैसा. मी माझ्या साड्याच्या गळ्यात नाही का सोन्याचा भोग होता गाईस. बरं झालं ते त्यांना दिसलं नाही. ते कंटिन्युअसली पैसे मागतच होते आणि आम्ही एवढे घाबरून गेलो होतो, कारण की सुरा गाईस आणि साड्याची जीव आहे ना गाईस. काही पैसे समोर तर जीव काहीच नाही. मग आता कसं करायचं. तेवढ्यात मग त्यांनी काय केलं, मोबाईल दे. तर मग माझ्या साड्याचा मोबाईलही घेतला त्यांनी. आणि पुन्हा मग त्यांची माग वाढतच होती, कारण की त्यांना वाटायला गेलं की नाही देऊन राहिले. आणि अमृताच्याही म्हणजे माझ्या सासूच्याही गळ्यात सोनं होतं, अमृताचे कानातले सोन्याचे हे वगैरे. म्हणजे चांगलंच काही त्यांना भेटलं असतं. जर इनकेस आमच्या याच्यात माझी इच्छा झाली होती बाहेर जाऊन यांनी द्यावं, पण असं मनात विचार येत होता की हे एकटे नसं, हे दोघंच नसाल, आणखी यांचे लपून असं नाही हमला वगैरे केला तर असंही विचार येत होता. म्हणजे करावं तरी का करावं असा विचार करत होता. मग कसं तरी ते दोघं नाही का मग पुन्हा मागं अशी जायला लागले. तर माझ्या साड्यांनी तेवढा दिमाग लावला. उस्टाट गाडी होती, पटकन स्टार्ट केली, गाडी काच वरत केला नाही, गाडी बाहेर काढली. तर ते दगड मारायला लागले. माझ्या साड्यामध्ये मी यांच्यावर गाडी चढवतो. म्हटलं तू गाडी चढवू नको, चल पहिले इथून निघ. तर कसं बसं आम्ही तिथून निघालो. मग आम्ही तिथून निघून नाही का पुढे गेलो. मग नंतर नंबर सर्च केला. त्यांना बोर्ड लागून होते तिथं समृद्धी महामार्गावर हेल्पलाईनचे, पोलिसांचे. तिथं कॉल केला, त्यांना सांगितलं. मग त्यांनी पोलीस टीम पाठवली. आम्ही थोडं समोर गेल्यानंतर आम्हाला एक ॲक्सिडेंट पण भेटला, पण आणण्यासाठी दोघंही वाचले. ज्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता तिथेही पोलीसवाले होते, त्यांनाही सांगितलं. मग त्यांच्यासोबत आम्ही पुन्हा त्या स्पॉटवर आलो. त्यांनी पूर्ण सर्च केलं, कोणीच नव्हतं तिथं. आजूबाजूला काम करणारे लोकही होते, त्यांच्याकडे सर्च केलं. त्यांना वाटलं ते आहे म्हणून.
मग आम्हाला जालना सिटी म्हणजे जालनाकडे घेऊन गेले, जालना गावात घेऊन गेले. तिथच्या पोलीस स्टेशन आणि म्हणजे जे महामार्गवाले पोलीसवाले आहे ना त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सोडून दिलं आणि ते बाहेरूनच निघून गेले. बघा हे असं काम यांचं. आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आता सकाळ झाली होती, तिथं कुणी रिपोर्टिंग नाही म्हणे, थांबा म्हणे. मग नंतर ते आल्यानंतर त्यांच्यासोबत माझा साडा पूर्ण जाऊन आला. पण ते म्हणे हे आमच्याकडे नाही आहे, हे यांच्याकडे जाते म्हणे, MIDC मध्ये जाते म्हणे, MIDC पोलीस स्टेशनकडे जा. आम्ही समजून गेलो यांना काही करायचं आहे नाही, कारण की पोलीस आहे, कुठलाही पोलीस आहे, कुठूनही असो काही असो, त्यांना तर कुठं ना कुठं हेल्प करणं आहे. पण त्यांनी काही तशी काही हेल्प केली नाही. आम्ही समजून गेलो यांची काहीतरी मिली भगत आहे. तर तो जो रूट आहे ना जालन्याजवळचा ना, तर तुम्ही पोलिसावर भरोसा नाही करू शकत त्या टाईमवर, असं वाटलं आम्हाला तिथं जाऊन. आम्ही काय विचार केला, जाऊ द्या आपल्याला घरी जायचं आहे. आम्ही मग तिथंच फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही तिथून निघून गेलो शेगावकडे. असा तो इन्सिडेंट होता गाईज, आणि खूप खतरनाक इन्सिडेंट होता. आत्ताही मला इतकी भीती वाटते समृद्धी व महामार्गावर जायला, कारण की माझ्या डोक्यात तेच आहे. इव्हन गाडी चालवताना आत्ताही माझ्या डोळ्यावर म्हणजे झोप येतेच. त्या दिवसापासून माझ्या माहीत नाही काय झालेलं आहे. आता माहिती नाही माझं म्हणजे मी थकून असतो म्हणून, पण मी थकलेलो नसलो तरी मी स्टेअरिंग हातात घेतली की मला झोपच लागते. आणि असं मला एकदम गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग करायला बिलकुल आवडत नाही. त्या दिवसापासून मी इतकं घाबरलो, म्हणजे मला मनात भीती बसली की गाडीने जास्त मोठा प्रवास करावा नाही. तरी मी एवढ्यात 2 प्रवास केली, म्हणजे एक प्रवास केलाय मी, म्हणजे प्रयागराज गेलो होतो. तेही आता मित्रानं एकदम जबरदस्ती केली, 2-3 ड्रायव्हर होते चालवायला म्हणून मी गेलो. पण तरी अकडते माणूस, मला ते बिलकुलच आवडत नाही जायला. खूप वेळा म्हणजे अवॉइडच करतो. हा इन्सिडेंट होता काही, हे तुम्हाला सांगायचा होता. आत्ताही होतात समृद्धी महामार्गावर कितीक तरी झालं. आमच्या नंतर मग एका बसवर पण दगड वगैरे फेकले होते, ते तुम्ही न्यूजमध्येही पाहिलाय. तर हे आत्ताही तिथं चालू झाली लूटमारीची, आणि त्याच्यावर काही ॲक्शन मला वाटते नाही घेण्यात आलेलं आहे. मला वाटते त्यांनाही काही फरक पडून नाही राहिला, जे पोलीसवाले असो किंवा सरकार आहे त्यांनाही वाटते की नाही लूटणे देऊन असे काय बोला, जाऊ द्या, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही आहे, काही नाही. पण तुम्हाला हे इन्सिडेंट सांगायचं होतं, ते मी तुम्हाला सांगितलं. असं झालं होतं माझ्यासोबत. त्यामधूनही कोणासोबत काही असं झालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा गाईज. शेअर करा तुम्ही, मी जसं शेअर केलं तुमच्यासोबत तर तुम्ही शेअर करू शकता माझ्यासोबत. अशी एक गोष्ट आहे माझ्यासोबत झालेली गाईज. चला तर मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.